अरे तू चल ना यार, खूप भूक लागली, काहीतरी टेस्टी खाऊसं वाटतंय. तर मला तुला एक वडापाव खायला घेऊन जा. काय बोलतो खरंच? चल चल लवकर. तर आम्ही आलो होतो भायखळा वेस्टमध्ये द ग्रॅज्युएट वडापाव येथे वडापाव खायला. तर जाऊन बघूया आतमध्ये त्यांचा अँबियन्स कसा आहे. हा त्यांचा सुंदर अँबियन्स आणि सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे. आणि इथे आपल्या लालबागच्या राजाची फ्रेम सुद्धा आहे आणि इथे कुपन काउंटर आहे जे की तुम्ही ऑर्डर करू शकता आणि बाहेर टेकअवे सुद्धा आहे. हा आहे त्यांचा रिझनेबल मेन्यू. त्यांची खासियत म्हणजे त्यांचं लाईव्ह ओपन किचन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वडापाव बनताना बघू शकता. आणि मी सगळ्यात आधी साधा वडापाव ट्राय केला होता जो इतका टेस्टी आणि यम्मी आहे, एकदम जम्बो साईज वडापाव. आणि यातून ऑर्डर केलं होतं पेरी पेरी शेजवान वेफर पाव जो की खूप टेस्टी होता. इतर व्हरायटी सुद्धा आहेत वडापावचे, तुम्ही नक्की भेट द्या. आम्हाला इथे ब्रह्माने इन्व्हाइट केलेलं. तर तू सांग आता तुझ्या आउटलेट बद्दल. आउटलेट बद्दल म्हणजे आता मी तर लाख सांगेल की म्हणजे असं बनतं तसं बनतं. मला वाटतं लोकांनी इकडे येऊन एक्सपिरियन्स करतील ना ते खूप त्यांना बेटर पडेल. तो एक चांगला एक्सपिरियन्स आहे इकडे आल्यावर कळेल. आणि इकडची व्हरायटीज बद्दल काय सांगतो? व्हरायटी म्हणजे आता आपण बाहेर बर्गर वगैरे खातो तर मग वडापावमध्ये पण आपण ते फ्लेवर इंट्रोड्यूस केलं असं नाही की ते विचित्र लागतं, ते खूप चांगले लागतात. लोकांनी येऊन ट्राय करायला. आणि हे आउटलेट आता कुठे आहे एक्झॅक्टली? हे एक्झॅक्टली भायखळा वेस्टला आहे, स्टेशनच्या समोर क्रॉस लेन मध्ये. तुम्हाला लगेच दिसेल स्टेशनच्या समोर. आणि आम्हाला इकडे येऊन खूप बरं वाटलं वडापाव खायला आणि एकदम वेगळी टेस्ट होती. एक आम्ही पार्सल पण घेतलाय, तो घरी जाऊन खाणार आहे. तर ब्रह्मा थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच पहिल्यांदा आल्याबद्दल. म्हणजे खूप छान वाटलं की म्हणजे छोटासा बेबी असून पण तुम्ही डेडिकेशन दाखवलं. तर हे खूप रेअर बघायला भेटतं आणि ती चांगली क्वालिटी आहे, खूप हेल्प होईल पुढे जायला. तुम्ही पण आता या आउटलेटला व्हिजिट द्या आणि खाऊन बघा आणि ट्राय करा.